राज्यभरात पावसाच्या माऱ्यामुळे 48 तासात 14 जणांचा बळी, तर पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत इमारतीखाली काही जण अडकले. 7 जणांना सुखरूप बाहेर काढलं. 3 जणांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी. सलग 6 दिवसांच्या पावसामुळे पालघर जिल्ह्याचं कंबरडं मोडलं. वसई विरार नाला सोपाऱ्याला पुराचा वेढा. 3 दिवसांपासून बत्ती गुल. सर्वसामान्यांचा जगण्याचा संघर्ष तीव्र. 1 कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असतील. मिसिंग लिंक दुर्घटनेनंतर विरोधकांवर मुख्यमंत्र्यांचे विखारी बाण. महाराष्ट्राची बदनामी न करण्याचं आवाहन, तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, विरोधकांचं प्रत्युत्तर. विधानसभेत एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा संताप. सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतंही काम महत्त्वाचं नाही, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावलं. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी मुजोर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक. म्हात्रेची धिंड काढा. विरोधक आक्रमक, तर म्हात्रेनं माफी मागायला हवी, स्थानिकांची मागणी. पुण्याच्या कामशेतमध्ये पोलीसच बनले कायद्याचे भक्षक. ड्रग्जचा बनाव करत पर्यटकांकडून 5 लाख उकळण्याचा प्रयत्न. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मध्यस्थीने 6 पोलिसांना बेड्या. अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधी संपल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले. मध्यपूर्वेतल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात भूकंप, तर तेलाच्या किमतींचाही पुन्हा भडका.